राज्यातील जवळपास 24 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या तर न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे हा निर्णय कोकण, बारामती, पुणे, नागपूर, महाबळेश्वर, साताऱ्यासह 24 नगरपालिकांचा यामध्ये समावेश। कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या। राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। तर एकूण 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका या 20 डिसेंबरला होणार, आयोगाची माहिती। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप। तर आक्षेपाचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार। निवडणुकीचा पोरखेळ काँग्रेसला मान्य नाही, गोंधळाला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार। आयोगाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार, काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा। कुणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं नियमात बसत नाही, सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असल्यास तात्काळ कारवाई संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका, सूत्रांची माहिती। दीपक केसरकरांचा एक पाय भाजपात तर दुसरा शिवसेनेत, तुम्ही भाजपवर बोलताय मात्र तुमचे एकनाथ शिंदे आमच्या अमित शहांना भेटतात, नितेश राणेंचा केसरकरांवर पलटवार। अजितदादा आणि शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या, मतदारांना प्रलोभनं देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल, संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगानं तात्काळ अहवाल मागवला। महालक्ष्मी कमळावर बसली आहे, लक्ष्मी घरात येण्यासाठी कमळाचं बटन दाबा, प्रचार सभेत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होतंय, निवडणूक आयोगानं त्याची दखल घ्यावी। गुलाबरावांच्या 1 तारखेला लक्ष्मी येणार या वक्तव्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल, तर शिंदे गटाचा कोथळा शहा बाहेर काढणार, संजय राऊतांची घणाघाती टीका। भ्रष्टाचाराचे आरोप झाले मात्र मी कुणाचा 5 पैशाचा मिंधा नाही, सत्तेत असल्यास विकास करता येतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य।